So for today we are going to start with a new chapter, that is mechanical properties of तर सगळ्यात पहिले ज्याचे प्रॉपर्टीज बघायचे आहेत ते काय आहे. व्हॉट डू यू मीन बाय फ्लुइड्स. सगळ्यात पहिले फ्लुइड्स मध्ये काय काय इन्क्लूड होतं. लिक्विड स्टेट मध्ये जे पण सबस्टन्स लिक्विड बट ओनली लिक्विड. गॅस पण It also contains गॅस. Fluids म्हणजे काय, which have the ability to flow, जे वाहू शकतात. आता कोण कोण वाहू शकतं. वारा वाहतो, पाणी वाहतं, जे पण लिक्विड स्टेट मध्ये सगळं वाहतं. असं डोंगर वाहताना ऐकले कधी. नाही ना. का बरं. बिकॉज इट इज इन सॉलिड. घर वाहताना ऐकले का. हा पाण्यामध्ये वाहून जाऊ शकतो. बट देयर इज नीड ऑफ लिक्विड. विदाउट दॅट इट इज नॉट पॉसिबल. तर फ्लुइड्स मध्ये काय काय इन्क्लूड होतं. लिक्विड अँड गॅसेस. आणि फ्लुइड जर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सबस्टन्सेस विच हॅव ॲबिलिटी टू फ्लो. झालं फ्लुइड. मग आता मेकॅनिकल म्हणजे काय की त्यांच्यामुळे कोणते कोणते फिजिकल चेंजेस होणार आहेत आणि त्या चेंजेसच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण बघणार आहोत थोडक्यात या चॅप्टर मध्ये. तर त्याच्यामध्ये आता सगळ्यात फर्स्ट हेडिंग टाका. Thrust and pressure. Thrust and pressure. काय आहे मग thrust? What do you understand by the word thrust? झालं हे पण तुमचं झालंय. बट आय डोंट नो इफ यू आर कम्प्लिटली अवेअर ऑफ इट ऑर नॉट. तुम्हाला खरंच माहिती की यालाच थ्रस्ट म्हणतात म्हणून. काय असते थ्रस्ट. मी पण शिकवलंय तुम्हाला. तर सांगितलं नव्हतं की याला थ्रस्ट म्हणतात कारण ते इथे होणार होतं. काय असते थ्रस्ट. हा शब्द ऐकलं कुठे जर ऐकला असेल आयुष्यात आतापर्यंत. कुठे ऐकलाय. फक्त ऐकलाय. इकडून ऐकला इकडून घेऊन गेला. कशाशी रिलेटेड ऐकलाय. रॉकेटच्या याच्यामध्ये ऐकलाय. थ्रस्टर्स टाइप काही. तर ते काय असतं काय. एखाद्याने तर ऐकलं असेल. एखादा तर ज्ञानी प्राणी आला असेल. कोणीच नाही. तर थ्रस्ट म्हणजे काय. इट इज अ फोर्स. फक्त देयर इज वन कंडिशन. ती कंडिशन म्हणजे काय आहे. है तो ये फोर्स ही बट अंडर सम कंडिशन एंड दैट कंडिशन इज परपेंडिक्युलर फोर्स. काय असतोय. तर मला सांगा. इफ दिस इज अ सरफेस अँड सम फोर्स इज ऍक्टिंग लाईक दिस. मी ह्या फोर्सला थ्रस्ट म्हणू शकतो का. पण आता या फोर्सला मी जर दोन कंपोनेंट मध्ये आता डिवाइड केलं. कसं. आणि हे कसं होईल.
आपलं होईल हॉरिझॉन्टल. मग आता हा जो वर्टिकल कंपोनंट आहे त्या फोर्स ह्याला मी थ्रस्ट म्हणू शकतो का? तर जो फोर्स दिलेला आहे तो फोर्स जर एक इन्क्लाइन अँगल वरती जर असेल तर इट इज नॉट डायरेक्टली थ्रस्ट. तर थ्रस्टला आपल्याला वर्टिकल कंपोनंट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि वर्टिकल कंपोनंट कसा घ्यायचा असतो? sin theta. बाय युजिंग sin थीटा. इसमें बाकी और कुछ भी नहीं है. एवढंच आहे थ्रस्ट. मध्ये या थ्रस्ट साठी थ्रस्ट अँड प्रेशर दोन्ही हेडिंग टाकले ना. सगळ्यात पहिले वी डिस्कस अबाउट द थ्रस्ट. असं पॅराग्राफ बनवून लिहा किंवा थ्रस्ट सेपरेट हेडिंग टाकून पण लिहू शकता. अप टू यू. थ्रस्ट इज द फोर्स. थ्रस्ट इज अ फोर्स. थ्रस्ट काय आहे? फोर्स आहे. फक्त इन कंडिशन काय? कोणती कंडिशन आहे ती? परपेंडिक्युलर टू इट्स सरफेस. म्हणजे ज्या पण सरफेस वरती फोर्स लागतोय तिथे फोर्स कसा पाहिजे? परपेंडिक्युलर टू इट्स सरफेस. आणि ते थ्रस्ट इज अ फोर्स परपेंडिक्युलर टू इट्स सरफेस. मग आता सांगा थ्रस्ट स्केलर आहे की वेक्टर आहे? वेक्टर. का बरं? फोर्स है. तो फोर्स ही है. फक्त त्याला एक फॅन्सी नाव दिलंय बस, बाकी काही नाही. लिहा काय लिहिणार? थ्रस्ट इज अ वेक्टर क्वांटिटी. एसआय युनिट काय होईल? न्यूटन. न्यूटन. त्याच्यानंतर एक स्टार कोण एक पॉइंट लिहायला टाकायचे. स्टार कोण एक पॉइंट लिहा. त्याच्यामध्ये लिहा इफेक्ट ऑफ थ्रस्ट. इफेक्ट ऑफ थ्रस्ट डिपेंड्स ऑन द एरिया. इफेक्ट ऑफ थ्रस्ट डिपेंड्स ऑन द एरिया on which it acts. Depends on the area on which it acts. काय समजलं याच्यामधनं तुम्हाला? काय समजून एरिया डिपेंड असतं. म्हणजे एरिया वाढल्यानंतर इफेक्ट वाढेल की एरिया कमी झाल्यानंतर इफेक्ट वाढेल? वाढल्यानंतर. जस्ट सरळ सिंपल तुम्ही पेन्सिलचं बघितलं असेल, लहानपणी सगळ्यांनीच पेन्सिल वापरली. मोठी पेन्सिल जास्त ते पटकन अशी मधून तुटू शकत होते राईट. लहान पेन्सिल तुटते का? नाही. का बरं? आता नावाचा एरिया कमी झालाय. फोर्सचा इफेक्ट आता कमी दिसून येईल. ठीक आहे. सरळ सिंपल आहे. मग आता प्रेशर म्हणजे काय? व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय प्रेशर? टेस्ट होणार आहे हे सांगितल्यानंतर जे येतं ते मेंटल प्रेशर. आपल्याला कोणतं बघायचं आहे? ते मेकॅनिकल प्रेशर बघायचं. तर त्या गोष्टीचा मला रेफरन्स द्या. बताओ तो. फोर्स एक्टिंग ऑन अ पर्टिकुलर एरिया. फोर्स ऍक्टिंग ऑन एरिया. ओके. आणखी कोणाला काय सांगायचंय? आणखी काहीच नाही. आपण आता काय बघितलं? थ्रस्ट बघितलं. थ्रस्ट काय आहे? परपेंडिक्युलर फोर्स. आणि त्या थ्रस्टच्या सगळ्या प्रॉपर्टीज फोर्सच्याच आहे. फक्त एवढंच आहे, इट इज अंडर कंडिशन विच इज परपेंडिक्युलर टू द सरफेस. मग आता प्रेशर. प्रेशर is nothing but simply thrust upon area. किंवा thrust acting per unit area. लिहून येतो तुम्हाला, लिहून देईल पहिले, समजून घ्या काय. तर प्रेशर इक्वल्स टू काय? thrust upon area. thrust काय असतं? परपेंडिक्युलर फोर्स. तर मी प्रेशरला सरळ सिंपल म्हणू शकतो का? परपेंडिक्युलर फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया. म्हणजे जर मी आता एखादा फोर्स असा लावून दिला
या सरफेसवर, तर हे याच्यावरती प्रेशर क्रिएट करेल का? डायरेक्टली नाही करणार, बट याचं जे व्हर्टिकल कंपोनंट आहे तो करेल का? सो एक इन्क्लाइंड फोर्स जरी असला स्टिल इट विल क्रिएट सम ऑफ द अदर फोर्स. का बरं? कारण इट विल ऑलवेज हॅव सम व्हर्टिकल कंपोनंट. पण मग जर याला कम्प्लिटली पॅरलल जर एखादा फोर्स लावला तर तो प्रेशर क्रिएट करेल का? नाही. का बरं? वर्टिकल कंपोनेंट नाही. त्याचा काही वर्टिकल कंपोनंटच नाहीये. इथे अँगल किती बनतोय याच्या सोबत, या सरफेस सोबत 0, आणि sin 0 किती असतो? sin 0 इज 0. मग वर्टिकल कंपोनंट उरला का काय? नथिंग. मी काय सांगितलं? वर्टिकल कंपोनंट साठी मी मल्टिप्लाय बाय sin थीटा, आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट साठी cos थीटा. cos 0 किती होईल? 1. म्हणजे पूर्णाच्या पूर्ण त्याचा जो आहे तो दॅट इज हॉरिझॉन्टल कंपोनंट. फक्त वर्टिकल कंपोनंट काय उरलंच नाही त्याच्यामध्ये. क्लिअर इथपर्यंत? प्रेशर काय आहे तर बस, याच्यामध्ये बाकी काही नाही. याच्यामध्ये फक्त एवढं समजून येतं आपल्याला की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया अँड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थ्रस्ट. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय? थ्रस्ट जर वाढवला, आपण लावणारा फोर्स जर वाढवला तर काय होणार आहे? प्रेशर पण इन्क्रीज होणार आहे. बट जर थ्रस्ट कॉन्स्टंट ठेवला आणि एरिया वाढवून दिला, काय होईल? प्रेशर कमी होऊन जाईल. व्हाय? बिकॉज दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू ईच अदर. त्याच्यामध्ये एवढंच आहे. बाकी लिहा फोर्स इज, एक लाईन सोडून द्या. फोर्स इज, फोर्स नाही ना, प्रेशर वाचतो ना आपण. फोर्स कसं काय लिहिणार? फोर्स तर होऊन गेलं सगळं. प्रेशर इज फोर्स acting perpendicular, force acting perpendicularly on a unit area, perpendicularly on a unit area. मग आता हे प्रेशर जे आहे, इज इट अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी? पक्का वेक्टर आहे का? बरं, कारण थ्रस्ट वेक्टर आहे आणि एरिया पण वेक्टर आहे, राईट? नाही सॉरी, एरिया स्केलर आहे म्हणून काय होऊन जाईल? वेक्टर. बट इससे पहले ये बता दूं कि जसं एक डिस्प्लेसमेंट असते. डिस्प्लेसमेंट काय आहे? दोन पॉइंटच्या मधलं अंतर, शॉर्टेस्ट अंतर, त्याला काय म्हणणार आपण? डिस्प्लेसमेंट. बट एक दोन पॉइंटच्या मधलं अंतर जसं एक डिस्प्लेसमेंट विच कॅन बिकम अ वेक्टर, सेम इज द area. We also have a area vector. काय बोललो मी? जसं डिस्टन्स, जसं आपण साधा दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढायसाठी आपण डिस्प्लेसमेंट मोजली, तर डिस्प्लेसमेंट जशी वेक्टर झाली होती. आपल्याकडे डिस्टन्स जे आहे ते स्केलर आहे, अंतर मोजण्यासाठी स्केलर आहे. तसंच त्या स्केलर सोबत इक्विव्हॅलेंट एक वेक्टर क्वांटिटी पण आहे का, विच इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. तसं आपण एरिया जी आहे, एरिया सरळ सिंपल आपण स्केलर मध्ये मोजतो. बट वी ऑल्सो हॅव एरिया वेक्टर. तर हा जो एरिया आहे, दिस इज द एरिया वेक्टर. ठीक आहे, पण आपल्याला ते वेक्टर मध्ये नाही जायचं, साधं सिंपलच बघणार आहोत. बट मी जे तुम्हाला लॉजिक सांगितले की वेक्टर अपॉन स्केलर केलं की रिझल्टंट क्वांटिटी नेहमी वेक्टर येणार. इथे स्केलर काय येते तर वी कन्सिडर हियर द एरिया वेक्टर. म्हणून वेक्टर अपॉन वेक्टर काय होणार या केस मध्ये? आता स्केलर होणार. आणि प्रेशर जे आहे ती स्केलर लिहून येणार. सो काय लिहिणार आता? इट इज अ स्केलर क्वांटिटी. हे काहीतरी नवीन होतं म्हणा ना, आन्सर सांगायसाठी जोडून आणण्यासाठी काही पण टर्या मारून दिला, असं काही नाही. या एरिया वेक्टर पण असतंय. तर JEE ची तयारी केली प्रॉपर इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये
तर हम वहां पे पढ़ोगे एरिया वेक्टर क्या होता है. इट इज अ स्केलर क्वांटिटी एंड एसआई यूनिट काय होईल. फोर्स हा सांगा यार माहितीये तुम्हाला काय अवघड काय त्याच्यामध्ये. सेकंड अपॉन मीटर स्क्वेअर. एवढा अवघड कशाला करायचंय. न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. न्यूटन कुठून आलं. थ्रस्टचं न्यूटन एरियाचं मीटर स्क्वेअर. सो न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. तर आता याला एका शब्दात काय म्हणतो आपण. एक शब्द आहे न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर. इट्स एसआय युनिट इज न्यूटन अपॉन मीटर स्क्वेअर और पास्कल. असं काही शिकली का शाळेत. हा असे दरवर्षी असे 10वी फेल पोरं काय करतात मला कळत नाही. पास्कल ऐकलं तर असेल. फक्त ऐकून आले. ओके सो 1 पास्कल is equals to 1 Newton per मीटर स्क्वेअर. meter square. दिले इथपर्यंत. तर आता मला एक सांगा. जर मी एक फोर्स आहे माझ्याकडे 3 न्यूटनचा. माझ्याकडचा एरिया पण एक फिक्स आहे दॅट इज 3 मीटर स्क्वेअर. जास्त अवघडच नाही सोपं. पण तो मला सांगा दरवेळेस एक फिक्स अमाउंट ऑफ प्रेशरच क्रिएट करेल का. व्हॉट आय हॅव सेड एक फोर्स आहे ऑफ 3 न्यूटन. एरिया पण आहे 3 मीटर स्क्वेअर. तर सांगा मला will it always create a fixed amount of pressure. हा असं नाहीये. मी काय सांगितलं तुम्हाला तो फोर्स आहे थ्रस्ट आहे का. अँगल चेंज केला काय होऊन जाईल. वर्टिकल कंपोनेंटची व्हॅल्यू चेंज होऊन जाईल डिपेंडिंग अपॉन द अँगल which it is making with the surface. 0 डिग्री केला तर काय होऊन जाईल फोर्स 0. 90 डिग्री केला तर पूर्ण फोर्स ऍक्ट होणार त्याचा. इन्क्लाइन केला तर काय होऊन जाईल. जशी जशी व्हॅल्यू चेंज होईल तसं तसं त्याची रिझल्टंट व्हॅल्यू चेंज होत जाईल का. राइट. सो सेम अमाउंट ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन सेम अमाउंट ऑफ एरिया कॅन रिझल्ट इन डिफरंट प्रेशर्स डिपेंडिंग अपॉन द अँगल ऍट विच इट इज ऍक्टिंग. कळलं काय बोललो. तर डोक्यावर गेलं. एवढी इंग्लिश तरी समजली पाहिजे. एवढ्या फास्ट तुमचा इंटरव्ह्यू ऑफिसर पण बोलणार आहे उद्या एसएसबी ला गेल्यावर. आणि मी तरी एकच स्टेटमेंट बोलतोय. तुम्हाला 12 प्रश्न एकदाच विचारेल आणि सांगायला आता सांग म्हणून उत्तर. तेव्हा मजा येते. ओके. तर आपलं काय आहे आता पुढे. ओके चला आता आपण काय केलं होतं अँगल चेंज केला होता. तर मी आता जो फोर्स आहे त्याला मी आता एक्झॅक्टली परपेंडिक्युलर ठेवलंय. आता मी त्याला चेंज नाही केलं. तर मग काय होईल सेम अमाउंट ऑफ फोर्स नेहमी सेम अमाउंट ऑफ प्रेशर क्रिएट करेल का. हा सांगा पटकन. सेम अमाउंट ऑफ थ्रस्ट विल इट क्रिएट सेम अमाउंट ऑफ प्रेशर. असं नाही. इट विल डिपेंड अपॉन द एरिया ना. एरिया चेंज फिक्स केली का नाही. एरिया वाढवल्यानंतर काय होईल प्रेशर कमी होईल. एरिया कमी केल्याच्या नंतर प्रेशर वाढेल. काही एक्झाम्पल सांगता का प्रेशरचं आणि एरियाचं रिलेशनचं. कुठे कुठे पकडलाय तुम्ही यांना. सांगा.
जार कोणता? म्हणजे मोठा जार असेल तर त्याच्यात प्रेशर कमी असेल एअरचं. बस बस बस. तुम्ही चाकू वापरलाय का? वापरलाय. तर चाकूची धार कमी कधी होत असते? जेव्हा तो वापरला जातो तेव्हा जास्त वापरल्यानंतर काय होतं, त्याचा जो कापायचा जो एरिया असतो, चाकू कसा असतो, असं कोणता घरचा चाकू ऑलमोस्ट हॉटेल मधलं हॉटेल इकडनं कापतो आपण. इकडची साईड कशी असते, एकदम बारीक असते, फाईन असते, आणि इकडची जी वरची साईड असते ती ब्लंट असते का, जाड असते. इकडची जी बाजू आहे तिला शार्प का केलं जातं? कापण्यासाठी तिची जी एरिया आहे तो कमी करतो का आपण? तो कमी एरिया वरती सेम अमाऊंट ऑफ फोर्स लावला की काय होईल? प्रेशर वाढेल. तर प्रेशर वाढल्यामुळे काय होतं, आपल्याला भाजीपाला कापायला सोपं जातं. भाजीपालाच कापताना कारण. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्या चाकूची धार कमी होते तेव्हा काय होतं, हा ब्लंट होतो, त्याचा जो एरिया आहे तो कमी होऊन जातो का? त्याच्यामुळे काय होतं, एरिया कमी होतो, एरिया वाढतो. एरिया वाढल्यामुळे काय होतं, प्रेशर कमी होतं. राईट. त्याच्यानंतर आता तुम्ही जी बॅग घालून येता, त्या बॅगचे जे बंद असतात ते जाड असतात का? एवढे तरी असतात प्रत्येकाच्या बॅगचे. आणि ते जिमला जाणारी बॅग मध्ये दोरीवाली, दोरी पण असते म्हणून ती नाही. जर मला सांगा, आता तुम्ही ह्या बॅगच्या ऐवजी, त्या जाड पट्ट्यावाल्या बॅगच्या ऐवजी जर बारीक दोरीवाली बॅग घालून आले तर काय होतं? टोचेल ती. ऑब्विस आहे, कारण सेम अमाऊंट ऑफ फोर्स मला तर कमी एरियावरती लागणार आहे, तर ते ऑब्विसली काचेल ना ती बॅग जास्त वेळ घातल्याच्या नंतर. सो इथं म्हणून तुमच्या जे बॅगचा जो बंद आहे तो काय केला जातो? मोठा दिला जातो. आणखी काही एक्झाम्पल्स काय सांगू शकता? सर, bunch of sticks and single stick. येस. एक स्टिक पटकन तुटून जाते का बरं? कारण तिचा फोर्स जो आहे तो कमी एरियावरती ऍक्ट होतोय, म्हणून प्रेशर जास्त होईल. आणि जर बंच ऑफ स्टिक्स आणला तर काय होईल? इफेक्टिव्ह एरिया वाढेल का? त्याच्यामुळे काय होईल, आपला प्रेशर जे आहे त्याच्यावरती ते कमी क्रिएट होईल. आणखी काही सांगा पटकन, माहिती आहे तुम्हाला? हा सांगा. काय काय? पेन्सिल छोटी. मी सांगितलंय, तुमचं सांगा काहीतरी. काय आहे? नाही आठवते कोणालाच? हा सांग ना शाही. ठीक आहे. ट्रॅक्टर बघितलंय? ट्रॅक्टरचा टायर आपल्या टू व्हीलरचा टायर असतंय का त्याला? नाही ना. तर कारचं असतंय का? मोठं टायर असतं त्याचं. का बरं? का बरं? त्याची ग्रिप दॅट इज नॉट द रिझन. आता मला सांगा, ट्रॅक्टरला शेतामध्ये काम करायचं असते, तर शेतामध्ये चिखल असतोय का? माती असल्यामुळे. तर चिखलामध्ये आपली साधी गाडी घेऊन गेली तर काय होतं? आता पावसाळ्याचे दिवस आहे, बऱ्याच लोकांची गाडी चिखलामध्ये फसत असेल, तर त्याच्या ऐवजी जर आता मोठं टायर असेल तर काय होईल? एरिया वाढून जाईल का टायरचा? आणि एरिया वाढल्यामुळे काय होत असते? प्रेशर कमी होत आहे. तुम्हाला 9वीच्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्सपेरिमेंट होता. जर बिटकर तुम्ही चिखलामध्ये अशी उभी टाकली तर ती खाली चालल्या जाते.
आणि त्याच्या ऐवजी जर तुम्ही असं हॉरिझॉन्टल टाकले चिखलामध्ये तर ते खाली जात नाही. का? असा एक्सपिरियन्स होता का? वाचलाय का? नाही सर. नाही. सर पाईप पण आहे ना, आपण पाईप पाणी मारतो हा ते दाबून मारतो. एक्झॅक्टली. जेव्हा पाण्याचं गाडी धुवायची असते तर काय करायचं? नळीच्या जिथून पाणी निघत असते त्यात आपण बोट ठेवतो, त्याच्यामुळे पाणी जास्त दूरपर्यंत जातं का? तिथून कमी एरिया मधनं एवढं पाणी निघत असते. सो कमी एरिया मधनं प्रेशर काय होईल? एरिया कमी केलं की प्रेशर वाढणार. जसे की त्याचे एक्झाम्पल्स आहेत, आता कळलंय एक्झॅक्टली. So now we'll move on to our next topic, that is density. काय आहे डेन्सिटी? क्या जानते हो इसके बारे में? चार. डेंसिटी दिया, the ratio of mass to the volume. The ratio of mass to the volume याला काय म्हणतात? डेन्सिटी. काय आहे फॉर्म्युला डेन्सिटीचा? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी also represented using rho. Rho म्हणजे काय? मराठीतले 9. सरळ सिंपल. It is mass upon व्हॉल्यूम. वॉल्यूम. स्केलर है कि वेक्टर है? हाँ, स्केलर. it is a scalar quantity. SI unit kg पर मीटर क्यूब. kg मीटर क्यूब पर नाही, म्हणून आता मला सांगणार kg पर मीटर क्यूब आहे. आता इथून पुढे खरी मजा सुरू होणार बघ. अभी तुम्हें पता चलेगा कि कैसे कैसे क्वेश्चन बनते हैं. आता बद्दल सगळे टाइमपास टॉपिक होते, एवढं काय आवड. तर सांगा आता मला, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर? डेन्सिटी ऑफ what at 4 degree Celsius. हाँ काय असते? अरे असं कधी ऐकलंच नाहीये. डेन्सिटी ऑफ वॉटर काय आहे तर किती आहे? ऐकली आहे मग फक्त डेन्सिटी ऑफ वॉटर ऐकली, व्हॅल्यू नाही ऐकलं. कोणालाच नाही माहिती डेन्सिटी ऑफ वॉटर काय है? कैसे होगा यार? इट इज 1 काय? हाँ? पॉइंट. इट इज 1000 kg पर मीटर क्यूब. म्हणजे एका मीटर क्यूब मध्ये किती पाणी बसू शकतं? 1000 kg. Now tell me in grams per centimeter cube. Density of water at 4 degrees Celsius is 1000 kg per meter cube. Now what will be it in grams per centimeter cube? जे पण कॅल्क्युलेशन करायचं आहे मागच्या पेजवर कोणीही करणार नाही. ही स्टेटमेंट लिहिली आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस इज 1000. त्याच्या खाली लिहायचं इक्वल्स टू डॅश ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि राईट साइडला जेवढी पण जागा उरली आहे तिथेच कॅल्क्युलेट करायचं.
बघू द्या तर, पॉज करून बघा, ऑनलाईन वाले पण बघा काय आहे. वी हॅव टू कन्वर्ट केजी इनटू ग्राम्स अँड मीटर्स इनटू सेंटीमीटर. सो 1 kg इज इक्वल्स टू 1000 grams and 1 meter is equals to 100 सेंटीमीटर. म्हणजे आता जिथे तुम्हाला केजी दिसेल त्याच्याऐवजी काय लिहायचंय 1000 ग्राम, आणि जिथे मीटर दिसेल तिथे 100 सेंटीमीटर. सो केजी कुठे दिसलंय, इथे दिसलं का? सो 100 मल्टिप्लाइड बाय केजी आहे का ते? सो केजी च्या ऐवजी काय लिहायचंय आता 1000, आणि मीटरचा क्यूब आहे. सो 100 सेंटीमीटर, हे ग्राम झालं, 100 सेंटीमीटर, आणि याचा पण काय करायचं आपल्याला क्यूब. तर होल क्यूब केलाय, इथे काय होईल हा होल क्यूब, 100 चा पण क्यूब होईल आणि सेंटीमीटरचा पण क्यूब होईल. हे वरती किती झिरो आहे, 1 2 3 4 5 6. सो 10 टू द पॉवर 6 ग्राम्स अपॉन, हे ऑलरेडी 2 झिरो आहे, सो या 2 झिरोला 3 वेळेस घ्यायचंय म्हणजे किती 6. सो हे पुन्हा 10 टू द पॉवर 6 सेंटीमीटर क्यूब झालाय. किती येत आहे आन्सर 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो इट इज 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे कन्वर्जन जमले पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. कळालंय कसं आलंय तर? आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन सुद्धा विचारला जातो. डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सियस, आयदर इट इज 1000 ग्राम केजी पर मीटर क्यूब और 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. क्वेश्चन विचारला जातो, सो माहिती पाहिजे. ठीक आहे, हे तर झाली आता वॉटरची. व्हॉट अबाउट आईस? कमी राहील की जास्त राहील हे तर सांगा पहिले. जास्त नाही, कमी. एवढं तर तुम्ही शिकून आलेल्या शाळेत की आईसची डेन्सिटी वॉटर पेक्षा जास्त असते की कमी असते? आईसची कमी. हाऊ मेनी फॉर लेस, जास्त डिस्कस नाही करायचं. आणि हाऊ मेनी फॉर मोर, आईसची डेन्सिटी वॉटर पेक्षा जास्त असेल, बिकॉज इट इज इन सॉलिड स्टेट. as simple as that. 2. The density of ice is always and always less than water. So 1000 पेक्षा कमी राहणार. कशाची डेन्सिटी? आईसची डेन्सिटी. आपण आता पुढे बघणार आहे. तर आता हे आपण हा वर्ड 4 डिग्री सेल्सिअस का वापरला आहे तुम्ही सांगू शकता का? याच्यातनं काय समजून येईल तुम्हाला की 4 डिग्री सेल्सिअस का विचारले म्हणून? व्हाय नॉट दॅट अ जनरल स्टेटमेंट डेन्सिटी ऑफ वॉटर? याच्यातनं काय समजून येईल? काहीतरी समजलं असेल? काय समजून येते? बेसिक व्हॅल्यू निघून येते. बेसिक व्हॅल्यू निघून येते. अरे पण मग 1000 तर 1000च राहायला पाहिजे ना, असं म्हणणं आहे. Why you are saying that at 4 degree Celsius? हे फुकटचा फालतूपणा का असं? डेन्सिटी डिपेंड. हां? डेन्सिटी डिपेंड. डेन्सिटी. हां हां काय? अरे बोल. ते डेन्सिटी डिपेंड करते है टेंपरेचर. एनामोलस बिहेवियर बात की बात है. But density depends upon the temperature. टेम्परेचर वाढवल्यानंतर डेन्सिटी कमी होईल की जास्त होईल? इन जनरल
कमी पाहिजे. इन जनरल विचारतोय मी की जर तुम्ही टेम्परेचर वाढवलं तर आता डेन्सिटी कमी होईल की जास्त होईल? या गोष्टी सगळ्यात अगोदर माहिती पाहिजे. बरं मला वाटत असेल हे काय फालतूपणा चालू आहे. अरे एक क्वेश्चन विचारला तर तुम्हाला एक्झाम मध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला वाटत असेल बापरे काहीतरी भलतं काहीतरी विचारते, इकडून कॅल्क्युलेशन, इकडची व्हॅल्यू तिकडे, तिकडची इकडे, असं काही नसते. सरळ सरळ वन लाईनर क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कळत नाही की करायचं काय. काय होईल इन जनरल जर आपण टेम्परेचर वाढवलं तर डेन्सिटीची व्हॅल्यू इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल? हाऊ मेनी फॉर इन्क्रीज? कोणाला वाटतं इन्क्रीज होईल डेन्सिटी? पटकन हात वरती करा ज्यांना ज्यांना वाटतंय. मी हात वरती केला म्हणून तुम्ही पण लवकर वाचलं काय बरं. तर 3-4 ऑफ यू थिंक दॅट with increase in temperature density will increase and how many for decrease? ज्यांचं म्हणणं आहे डिक्रीज होतीये ती का बरं डिक्रीज होतीये? टेम्परेचर वाढवल्यावर त्याचं व्हॉल्यूम. आणि ज्यांना वाटतंय की टेम्परेचर सोबत डेन्सिटी इन्क्रीज होईल असं का बरं होईल? अथर्व सर एक्सपान्शन टेम्परेचर वाढ. हा त्याच्यामुळे काय होईल? डेन्सिटी वाढेल. ओके आता ठीक आहे लक्ष द्या. कळालं आपल्याला. भावना तर तिथपर्यंत पोहोचले आहेत सगळ्यांना आली नाही की? तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय? मास अपॉन वॉल्यूम आज लिहिलेलं होतं का तुम्हाला? लिहा और एक बार याद रखना मेरे को. तर व्हॉल्यूम आणि डेन्सिटी हे कसे प्रोपोर्शनल आहेत? इन्व्हर्सली. म्हणजे एक वाढवलं तर दुसरं कमी होणार. तर आता काय होतोय जेव्हा आपण टेम्परेचर वाढवणार तेव्हा काय होणार? एक्सपान्शन होणार का? कोणती पण गोष्ट घेऊन या जेव्हा आपण त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढणार त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार आणि बिकॉज ऑफ इन्क्रीज इन व्हॉल्यूम डेन्सिटी काय होणार? डिक्रीज. डेन्सिटी विल डिक्रीज. सो इथे आपण 4 डिग्री सेल्सिअस हे जाणून बुजून लिहिलेलं आहे. आणि 4 डिग्री सेल्सिअसच का लिहिलं तर ते आपण एनाबोलस बिहेवियर ऑफ वॉटर मध्ये पुन्हा बघू. आता ते येईल. इट इज नॉट राईट नाव. ते पण पुढे येईल केमिकल प्रॉपर्टीज मध्ये येईल. आता आपण फिजिकल प्रॉपर्टीज बघतोय. नेक्स्ट आहे आपलं केमिकल प्रॉपर्टीज. हा तर कळालंय की टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअस का स्पेसिफाय केलंय? स्टेटमेंट लिया. द डेंसिटी ऑफ सब्सटेंस under specified conditions आता स्पेसिफिक कंडिशन्स म्हणजे काय? तुम्हाला तर केमिस्ट्री मध्ये एक टर्म आला असेल दॅट इज STP. STP काय असते? स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. एक्झॅक्टली. इट इज स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. काय असते स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर? स्टँडर्ड म्हणजे काय? एक फिक्स्ड. जसं आपलं SI आहे स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट. तर T म्हणजे काय? टेम्परेचर. ते टेम्परेचर किती असते? दॅट इज 300 केल्विन. 300 केल्विन म्हणजे जे मी नाही पता सिखा दूंगा कोई बात. It is 300 Kelvin and 300 Kelvin is equals to 27 degree Celsius. And standard pressure किती असते? It is 180 bar or you can say 1 bar is equals to 180. ठीक आहे. तर हे असतं आपलं स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर हे कशासाठी असतं की जिथे कुठे पण आपल्या गोष्टी टेम्परेचर आणि प्रेशर वरती डिपेंडंट आहे त्याच्यासाठी आपण STP वापरत असतो की स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर खाली ती व्हॅल्यू त्या गोष्टीची व्हॅल्यू इतकी आहे. तर हे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर मध्ये आहे का? टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आहे का? दिस इज नॉट अंडर STP. ठीक आहे. STP मध्ये जर आलं तुम्हाला की अंडर स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर तर 1000 ला टिक करून यायचं आणि डेन्सिटीची वॉटरची डेन्सिटी. कळालंय काय सांगितलंय? तर STP काय आहे तर हे पण लक्षात ठेवा. तुम्हाला केमिस्ट्री मध्ये खूप वेळेस येणार आहे
स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. तर काय आहे, द डेन्सिटी ऑफ वॉटर अंडर स्पेसिफिक कंडिशन्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. आणि ती स्पेसिफिक कंडिशन एसटीपी नाहीये बरं. जे आपण स्पेसिफिक कंडिशन लिहिली आहे की अंडर स्पेसिफिक कंडिशन, तर इट वॉज नॉट द एसटीपी. एसटीपी तुम्हाला सेपरेट फक्त सांगितलंय की एसटीपी अशी गोष्ट असते. दोनों को मिलाने की कोशिश ना करे. तर माझा आता एक प्रश्न आहे, सरळ सिंपल आहे. आपल्याकडे काय आहे, एक सबस्टन्स आहे ज्याची डेन्सिटी रो आहे. काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये, काय नाही, ओरली उत्तर देऊ शकतो. असं काही अवघड प्रश्न नाहीये. मी काय सांगितलं, सबस्टन्सची डेन्सिटी किती आहे, रो आहे. से रो केजी पर मीटर क्यूब. तुमच्यासाठी अजून आहे, सबस्टन्सची डेन्सिटी आहे रो केजी पर मीटर क्यूब. आणि त्याचा एक हॉलो सबस्टन्स आपण बनवला आहे. काय बनवला आहे आपण, से हॉलो शेप बनवला आहे. हॉलो म्हणजे काय, पोकर. सरळ शब्दात अर्थ, हॉलो म्हणजे काय, पोकर म्हणजे आतून रिकाम. घरचा डब्बा असतो स्टीलचा, आतून रिकाम असतो का, जर काय ठेवलेलं नसेल तर त्याला काय म्हणतात आपण, हॉलो. बेस्ट एक्झाम्पल बांबू बघितलाय, बांबू त्यामध्ये काय असतं का, नाही, दॅट इज हॉलो. तर त्या ह्या शेपची डेन्सिटी, जो आता फायनल ऑब्जेक्ट आपला बनलेला आहे, त्याची डेन्सिटी ह्या त्या सबस्टन्सच्या डेन्सिटीच्या इक्वल राहील, कमी राहील, जास्त राहील. या सबस्टन्स पासून शेप बनलाय, त्या शेपची ते बनलेल्या पूर्ण आकाराची डेन्सिटी त्या सबस्टन्सच्या डेन्सिटीच्या इक्वल राहील, कमी राहील, जास्त राहील का, कॅनॉट से. कमी राहील. कमी राहील पक्का. कमी का बरं राहील, मास कमी होतो आणि मास कमी होतोय. मास कमी तर होत नाहीये, जेवढं सबस्टन्स वापरणार तेवढाच मास येणारच आहे. कमी कसं घ्यायचं, पण आतलं पण काउंट तिथे व्हॉल्यूम वाढतोय, मास कमी नाही होत. कळालं मी काय बोललोय. तर ते तुम्ही एक असा शेप बनवला आहे, काय दिसून येते, व्हेरी गुड. पाण्याची टाकी आहे, ती पाण्याची टाकी बनवली आहे. मधून काय आहे, थोडस पाणी टाका, त्याच्यामध्ये जागा सोडली आपण, निवडली. हे काय आहे, मध्ये हॉल आहे पूर्ण आतमधनं. तर ह्या पूर्ण याची डेन्सिटी या ऑब्जेक्टच्या डेन्सिटी पेक्षा ऑलवेज कशी असणार आहे, विल बी ऑलवेज लेस. का बरं, बिकॉज ऑफ दिस हॉलोनेस. इथे काय होईल, व्हॉल्यूम आपला इन्क्रीज होईल. आणि सेम तसाच जर तुम्ही एक स्पियर जरी बनवला विच इज हॉलो फ्रॉम इनसाइड, त्याची पण डेन्सिटी कशी असेल, कमी असेल. आता नेक्स्ट हेडिंग टाकायची आहे रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी. What do you mean by the word now relative? Density जर बघितलंय तर झाले. Now we have relative density. काय असतंय रिलेटिव्ह. रिलेटिव्ह म्हणजे काय सगळ्यात पहिले तर पाहुणे नाही बरं. म्हणलं पाहुणे बिलकुल म्हणायचं नाही. मग काय असतंय, पाहुणे नाही तर मग काय, रिलेटेड. रिलेट टू अदर असं डेन्सिटी म्हणजे ऑब्जेक्ट डेन्सिटी रिलेटिव्ह टू अदर ऑब्जेक्ट. आता बघा, जर तुम्हाला मी तुमची हाईट विचारली आणि तुम्हाला माहिती नाहीये, पण तुम्हाला
तुम्ही रोज जो तुमचा रूममेट असेल, जे कोणी हॉस्टेलवर राहतंय किंवा जे कोणी घरी राहतंय, तुमच्या भावा किंवा मित्राच्या हाईट पेक्षा तुम्हाला माहिती आहे की माझी हाईट जी आहे दॅट इज 10 सेंटीमीटर मोर दॅन हिम, तर तुम्ही काय सांगणार की त्याच्यापेक्षा 10 सेंटीमीटर माझी जास्त आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही त्याच्या रिस्पेक्ट मध्ये सांगितले. पहिले तुम्हाला त्याची हाईट माहिती पाहिजे, मगच त्याची निघेल का? आणि तुमची हाईट ही फिक्स झाली का? नाही. तो जर 50 सेंटीमीटरचा असेल तर तुम्ही 60 सेंटीमीटरचे होणार, तो जर 200 सेंटीमीटरचा असेल तर तुम्ही 210 होणार. हे फिक्स झालं का? नाही. इट इज रिलेटेड टू अदर. तुम्ही तुमची फिक्स सांगितली का की माझी 168 आहे किंवा माझी 174 आहे, असं फिक्स सांगितलंय का तुम्ही? नाही. तर याच गोष्टीला काय म्हणतो आपण? रिलेटिव्ह डेन्सिटी. सॉरी, रिलेटिव्ह काही पण जे आपण एक्सप्रेस करतोय ते, हे झालं काय? हाईट आपण एक्सप्रेस केली, सो रिलेटिव्ह हाईट. पण आता आपल्याला डेन्सिटी सांगायची, तर आपण डेन्सिटी अशी नाही सांगणार की याच्यापेक्षा 2 ने जास्त आहे, याच्यापेक्षा 2.5 ने कमी, असं नाही सांगणार. इट इज ऑलवेज एक्सप्रेस्ड इन रेशो. रेशो काय असतंय? याच्यासोबत रिलेट करतोय आपण आपलं when two fractions are equal, याला काय म्हणणार? रेशो. सर असेल. तर आता रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे काय? आता आपल्याला कशासोबत तरी रिलेट करावं लागेल त्याला. तर मोस्ट ऑफ द टाइम इट इज रिलेटेड टू द डेन्सिटी ऑफ, काय शिकलो आपण? वॉटर. ते पण कशा कितीला? at 4 डिग्री सेल्सिअस. त्याच्यासोबत मग आता काय करायचं? अपॉन डेन्सिटी ऑफ द ऑब्जेक्ट. यानी काय भेटेल आपल्याला? we'll get the relative डेन्सिटी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची डेन्सिटी ही वॉटरच्या किती टाइम्स आहे. म्हणजे काय की जर 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये जर 1 ग्राम पाणी बसू शकतं, 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे याचा अर्थ काय? 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये 1 ग्राम पाणी बसतं. सो त्या 1 सेंटीमीटर क्यूब मध्ये त्या ऑब्जेक्टचं किती वजन बसेल हे सांगणं म्हणजे काय आहे? रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड करणं. जर से 1 ग्राम पाणी तर बसलंय आपलं आणि आपण लिंबू सरबत आणलं, त्याच्यामध्ये ते लिंबू सरबत 1.3 ग्राम बसलं, तर त्या लिंबू सरबतची रिलेटिव्ह डेन्सिटी किती होईल? 1.3. का बरं? कारण वॉटरची डेन्सिटी किती आहे? 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि त्या तेवढ्याच व्हॉल्यूम मध्ये लिंबू सरबत किती बसलं? 1.3. सो त्या लिंबू सरबतची डेन्सिटी किती होईल? 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो त्याची डेन्सिटी झाली 1.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि हे फायनल आन्सर किती येईल याचा? आता 1.3. रिलेटिव्ह डेन्सिटी किती आली त्या लिंबू सरबतची? 1.3. युनिट काय येणार? काहीच नाही. इथून आता ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि ग्राम पर सेंटीमीटर क्यूब हे चालला जाणार. याच्यामध्ये असं आपण बघणारच नाही की तुम्ही जी डेन्सिटी कन्सिडर केली ती 1000 मध्ये होती की ग्राम मध्ये होती. तुम्हें चाहे जो कुछ भी लेके आना है लेके आओ, आंसर हमारा हमेशा यही रहेगा. काय बोललो मी? इकडे युनिट मॅटर करतच नाही की केजी मध्ये आहे की ग्राम मध्ये आहे. आपण कॅल्क्युलेशन याची होण्यासाठी मी ग्राम मध्ये घेतलं, केजी मध्ये जरी घेतलं असतं तरी सेम व्हॅल्यू येणार. कळलं? रिलेटिव्ह डेन्सिटी कशी कॅल्क्युलेट करायची आहे तर, आणि काय आहे तर रिलेटिव्ह डेन्सिटी. जर एका जागेमध्ये इतकं पाणी बसू शकतं तर त्या जागेमध्ये तो सबस्टन्स किती वजन बसू शकतं ते कॅल्क्युलेट करणंच म्हणजे काय आहे? आपली रिलेटिव्ह डेन्सिटी फाइंड करणं आहे. कळलं? तर हेडिंग टाका रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटीचा डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहा. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल्स टू डेन्सिटी ऑफ ऑब्जेक्ट अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. आणि त्याच्या खाली एक
पॉइंट लिहायचा स्टार करून. काय पॉइंट लिहायचा? रिलेटिव्ह डेन्सिटी इज अ युनिटलेस क्वांटिटी. या क्वांटिटीला काही युनिटच नाहीये. का बरं? कारण ते रेशो मध्ये आहे. रेशो मध्ये जेव्हा कधी पण सेम युनिटच्या गोष्टी आपण कन्सिडर करणार त्याचे युनिट्स कॅन्सल आउट होणार. आणि जिथे कुठे पण आजपासून लक्षात ठेवायचं, जिथे कुठे पण तुम्हाला वर्ड रिलेटिव्ह दिसला तर तिथे काही युनिट असतंय का? नाही. नाही. रिलेटिव्ह डेन्सिटी असतंय, रिलेटिव्ह ह्युमिडिटी असतंय, रिलेटिव्ह व्हॉल्यूम असतंय, खूप काही गोष्टी असतात. जिथे कुठे पण रिलेटिव्ह आलं तर त्या गोष्टीला युनिट उरतच नाही. एवढं लक्षात ठेवायचं. का बरं? कारण सेम गोष्टींना आपण कम्पेअर करतोय. जर आता कोणाची हाईट 50 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याची हाईट जी आहे 150 सेंटीमीटर, तर तुम्ही काय सांगताना की ए ची हाईट 50 आहे आणि बी ची हाईट 150 आहे. तर बी ची हाईट जर विचारली ए च्या रिस्पेक्ट मध्ये तर तुम्ही काय सांगणार? 100 मीटर. नाही, ते 3 पट आहे असे सांगणार का? 3 पट सांगितलं म्हणजे काय? इट इज 3 टाइम्स. युनिट तर हाईटच लावणार तुम्ही जे पण आहे ते, बरोबर? म्हणून इट रिमेन्स अ युनिटलेस क्वांटिटी. ही 3 पट आहे ना. ए ला जर 3 टाइम्स केलं तर 150 येतं का? So it is B's height is 3 times as that of A. A त्याच्यासोबत युनिट घेऊन येणार त्याचं सेंटीमीटर. आणि A ची हाईट कॅल्क्युलेट करतोय तर A ची हाईट सेंटीमीटर सोबत घेऊन येणार ना. तर ते सेंटीमीटर तर आहेच, त्याला फक्त काय करायचं? 3 टाइम्स नी मल्टिप्लाय करायचं. सो त्याला जो आपला रिलेटिव्ह कोणती पण गोष्ट असते दॅट इज ऑलवेज अ युनिटलेस. मी जर काय बोललो हे कळलं नाही, पुन्हा एकदा विचार करा की मी काय बोललो. ए त्याचं युनिट काय घेऊन येणार? तर असं व्हॅल्यूज घेऊन ठेवून बघा, मग समजेल. असं हवेत नाही कळणार ती गोष्ट काय बोलतो. कळलं इथपर्यंत? नेक्स्ट वी हॅव प्रेशर ऑफ लिक्विड. आपण एवढं पॉइंट घेऊ अँड देन विल स्टॉप. प्रेशर ऑफ लिक्विड. Pressure of liquid. कोणाकडे वॉटर रेजिस्टंट घड्याळ आहे का? कधी बघितले आहे का? त्या घड्याळावरती ना एक नेहमी वॉटर रेजिस्टंटची एक लिमिट असते. असं नाही की तुम्ही समुद्राच्या तळाशी पण घेऊन जा ते वॉटर रेजिस्टंट राहील असं नसतं. It is always present with some value which represents with ATM, which is represented using ATM. ATM काय असते? Atmospheric pressure. तर तिथे त्या वॉटर रेजिस्टंट दाखवायसाठी आपल्याला प्रेशरची व्हॅल्यू काय घ्यायची गरज आहे? वॉटर रेजिस्टंट साठी तुम्ही वॉटर मध्ये जावं लागेल पहिले, तेव्हाच ते वॉटर रेजिस्टंट आहे की नाही कळेल ना. की हवेत कळत आहे असे वाऱ्यामध्ये वापरल्यानंतर नाही. सो पाण्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथे प्रेशर का आलं? Because water also exerts pressure. मग आता हे प्रेशर तळासोबत खाली गेल्यानंतर वाढत जाते की वरती जास्त असते? खाली जाता जाता वाढेल की वरती जास्त राहील? खाली का वाढेल? अरे मग प्रेशर काय नसते दिसतोय. खाली प्रेशर का वाढेल आणि खाली प्रेशर जास्त आहे? दिसतोय प्रश्न आहे का बरं जास्त आहे? नाही, डेन्सिटी तर वॉटरची आपण आताच लिहिली आहे, फिक्स आहे ऍट 4 डिग्री सेल्सिअस साठी. असं का बरं? जसं जसं आपण खाली जाऊ वॉटरच्या लेयर्स वाढत जातील. जसं जसं लेयर्स वाढत जातील तसं तसं काय होईल? त्याचं मास वाढायला लागेल. And because of increase in mass there will be increase in weight.
वेट काय असते परपेंडिक्युलर फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तो काय झाला थ्रस्ट झाला. जे पण कोणता ऑब्जेक्ट आहे त्याचा काही ना काहीतरी एरिया राहील का. तो त्या एरियावरती जेव्हा तो फोर्स अप्लाय व्हायला लागेल तर काय क्रिएट होईल प्रेशर. म्हणजेच काय झालं त्या ऑब्जेक्टला आपण पहिले लिक्विड मध्ये घेऊन आलो. लिक्विड मध्ये काय एक्झर्ट व्हायला लागलं त्याच्यावरती प्रेशर बिकॉज ऑफ द डिफरंट लेयर्स ऑफ वॉटर. बरोबर का. वॉटर आहे तर वॉटर सोबत मास राहील. त्या मासचा काहीतरी वेट राहील. वेट नेहमी कुठे लागतंय परपेंडिक्युलरली डाऊनवर्ड्स. परपेंडिक्युलर फोर्सला काय म्हणतो आपण थ्रस्ट. त्या ऑब्जेक्टचा काही ना काहीतरी एरिया राहील. सो त्यात एखाद्या एरियावरती थ्रस्ट अप्लाय झाला म्हणजे काय क्रिएट होईल प्रेशर. बघितलंय आपण थ्रस्ट अपॉन एरिया काय होतं प्रेशर. सो त्या ऑब्जेक्ट वरती नेहमी काय बनत असते प्रेशर. आणि ह्या प्रेशरमुळे तुमची जी वॉटर रेजिस्टंट गळा असते त्याच्यावरती लिहिलेलं असतं की एवढ्याच प्रेशर आम्ही सहन करू शकतो त्या गळ्याचं जेवढं पण असेल. घड्याळ असू द्या फोन असू द्या जेवढ्या पण पाण्याच्या खाली जाणाऱ्या गोष्टी असतात ते नेहमी त्यांची जी कॅपॅसिटी आहे ती एटीएम मध्ये मोजल्या जाते. एटीएम म्हणजे काय आहे 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. एक नॉर्मल ॲटमॉस्फिअर ऑन द सी लेवल किती प्रेशर एक्झर्ट करतं याला काय म्हणतात 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत येईल पुढे. बट फॉर नाउ एक ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय असते कळाले. सी लेवल वरती किती प्रेशर असते सर सिंपल बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फिअर. तर हे जसं आपण पाण्यासोबत खाली खाली जाऊ आपलं प्रेशर काय होत जाईल वाढत जाईल. का बरं बिकॉज ऑफ द इन्क्रीजिंग लेअर ऑफ वॉटर. पाण्याची लेअर वाढत जाईल ना जसं जसं खाली जाऊ तर त्याच्यामुळे काय होत जातंय आपलं प्रेशर वॉटर सोबत म्हणजे खाली जाता जाता वाढत जात आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत इट इज डिपेंडंट ऑन डेन्सिटी. जेवढी जास्त डेन्सिटी राहील तेवढा जास्त प्रेशर क्रिएट करेल का ते लिक्विड खाली गेल्याच्या नंतर. आपण से मी असं इतकं भारी बघतात माझ्याकडे की मलाच कळत नाही. हे काय आहे दिस इज अ कंटेनर फिल्ड विथ सम लिक्विड. याची आपण काय केलंय एक ज्या पॉइंट वरती आपण एक ऑब्जेक्ट घेऊन ठेवले आणि याची आपण आता डेन्सिटी चेंज करून बघतोय. पहिले आपण आणलं असेल 3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब वालं, नंतर आणलंय 2 वालं आणि नंतर आणलंय 1 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब वालं आपण लिक्विड त्याच्यामध्ये आणून टाकून बघितलं आणि आपला ऑब्जेक्ट जो आहे तो सेम पॉइंट वर ठेवला. मला सांगा कोणता सगळ्यात जास्त प्रेशर एक्झर्ट करेल 3 वालं. का बरं आणि त्याची डेन्सिटी जास्त आहे. डेन्सिटी जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये मास जास्त राहील आणि मास वाढल्यामुळे तो प्रेशर जास्त लावेल. प्रेशर वाढल्यानंतर काय होईल ऑब्जेक्ट आपलं जे आहे आपण तेच कॅल्क्युलेट करतोय. सॉरी मला काय म्हणायचं होतं की मास वाढल्यामुळे त्याचा फोर्स वाढेल आणि फोर्स वाढल्यामुळे आपलं काय वाढेल प्रेशर. कारण ऑब्जेक्ट तर सेम आहे ना आपलं त्याचा एरिया सेम आहे. सो हे कशावरती डिपेंडंट आहे डेन्सिटी. आणि जेवढं खाली घेऊन जाऊ डेन्सिटी आपण सेम केली 3च ठेवली. पण आता ऑब्जेक्ट आपण इथे इथे आणि इथे टेस्ट करतोय 4 ठिकाणी. तर सगळ्यात जास्त प्रेशर कुठे जाणवेल आपल्याला सगळ्यात बॉटमला. सो ते त्याच्या डेप्थ वरती पण डिपेंडंट आहे का तर डेप्थ वरती डिपेंडंट आहे. याच्यासोबत ते आणखी एका गोष्टीवरती डिपेंडंट आहे. आता ते कसं आता काय केलंय मी माझं ऑब्जेक्ट जे आहे ते आपण इनिशियल पोझिशनलाच नेऊन ठेवू. याची आपण डेन्सिटी पण फिक्स केली आहे दॅट इज 3 ठेवू आपण. डेप्थ पण फिक्स केली आहे. पण आता काय केलं याला एकदा आपण ठेवलं पृथ्वीवरती, एकदा नेऊन ठेवलं चंद्रावरती आणि एकदा नेऊन ठेवलं आपण एकदा स्पेस. मला सांगा आता या 3 गोष्टींवरती त्याच्यावरचं एक्झर्ट होणारं प्रेशर चेंज होईल का आणि जर होईल तर का होईल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगवेगळा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स वेगळा वेगळा आहे. मी काय सांगितलं तुम्हाला वॉटरच्या लेयर्स असतील अशा त्याच्यामध्ये. असं मी दूर दूर काढले एवढ्या दूर दूर तर ऑब्विसली नसतील बट जस्ट इमॅजिन लेयर्स असतील वॉटरच्या. त्या वॉटरच्या लेयर मध्ये मास असेल का वॉटरचं काही ना काहीतरी. त्या मास काय होतंय मास इज गेटिंग एक्सेलरेटेड डाउनवर्ड्स बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. आणि खाली ग्रॅव्हिटी असल्यामुळे इट विल एक्झर्ट सम काइंड ऑफ फोर्स. ऑब्जेक्ट विल हॅव सम एरिया. तर आपल्याला काय आहे ते वेट किती खाली दाबतंय बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी हे डिसाइड करेल का त्या याचा फोर्स किती पडतोय. तर ग्रॅव्हिटी
will decide the force of these layers of water. असं म्हणलं तर बरोबर आहे का? हा म्हणतोय मी ग्रॅव्हिटी जी आहे दॅट विल डिसाइड की किती फोर्सने ओढायचंय. अर्थ वरती किती आहे ग्रॅव्हिटी? ऑलमोस्ट 10. मून वरती किती होईल? 1/6. स्पेस मध्ये गेलं तर किती होऊन जाईल? 0. म्हणजे काय झालंय? इट इज ऑल्सो डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटी. मला सांगा ग्रॅव्हिटी वाढवली तर काय होईल? फोर्स वाढेल. ऑब्विसली आपण आताच बघितलं मागच्या चॅप्टर मध्ये. आणि ग्रॅव्हिटी कमी केलं तर काय होऊन जाईल? फोर्स कमी होऊन जाईल. फोर्स काय आहे? वेट सारखंच आहे. वेट आणि फोर्स एकच आहे. तर या सगळ्या गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का? डेन्सिटी वाढवली तर प्रेशर वाढत चाललंय. डेप्थ वाढवली प्रेशर वाढतंय. ग्रॅव्हिटी वाढवली पुन्हा प्रेशर वाढतंय. या सगळ्या गोष्टी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का? सो प्रेशर ऑफ लिक्विड डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे सगळ्यांना. आणि ह्या तीन गोष्टी सोडून आणखी कशाशी डिपेंडंट आहे का? ते नाही. म्हणून आपण काय करतो? वी डायरेक्टली मेक इट इक्वल टू रो डेप्थ इनटू ग्रॅव्हिटी. या तीन गोष्टी कशा आल्यात तर कशामुळे आल्यात तर डायरेक्ट फॉर्म्युला नाही दिला, सांगून दिला रो डी जी करा आणि होऊन जाईल. असं नाही. प्रत्येक गोष्ट समजून करा. रो वरतीच का डिपेंडंट आहे? डेन्सिटी वरतीच का डिपेंडंट आहे? ग्रॅव्हिटी वरतीच का डिपेंडंट आहे? आता तुम्ही असं नाही म्हणू शकत की इकडनं जर आपण याला जाड बाउंड्रीचं केलं तर हे कमी प्रेशर एक्झर्ट करेल. असं काही शक्य आहे का? बाहेरच्या कोणत्याच गोष्टीवरती डिपेंडंट नाहीये. ते फक्त या तीन गोष्टीवरती डिपेंडंट आहे. तर याच्यामध्ये नॉर्मल फोर्स. नॉर्मल म्हणजे काय? परपेंडिक्युलर. नॉर्मल च्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा परपेंडिक्युलर. नॉर्मल फोर्स exerted by liquid. The normal force exerted by liquid per unit area. Per unit area of the surface in contact. Of the surface in contact. यालाच काय म्हणतो आपण? Pressure of the liquid. त्याला कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय आहे? रो इंटू डी इंटू जी. आता काही ठिकाणी डी च्या ऐवजी तुम्हाला एच पण दिला जाईल. एच काय रिप्रेझेंट करेल? हाईट. पण इथे हाईटची गरज आहे का आपल्याला? नाही ना. आपण सरफेस पासून खाली किती गेलो ते मोजायचं आणि खाली जाताना आपण हाईट मोजतो की डेप्थ मोजतो? डेप्थ. सो आपण लिहिताना डी लिहिलंय. हे फक्त रिप्रेझेंटेशन आहे की डी लिहायचं की एच लिहायचं हे तुमच्यावरती. सो म्हणून मी तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून मी डीच लिहिलंय. रो इंटू डी इंटू जी. रो काय रिप्रेझेंट करता? रो इज युअर डेन्सिटी. असं लिहा खाली. रो इज द डेन्सिटी. डी इज द डेप्थ फ्रॉम द सरफेस. डेप्थ फ्रॉम द सरफेस. and g is the gravity. d काय आहे? depth from the surface आता हे काय झालं? दिस वॉज जस्ट द प्रेशर बिकॉज ऑफ द लिक्विड, राईट? तर आता याच्यावरती ऍटमॉस्फिअर पण आहे का? तर ऍटमॉस्फिअर पण काही ना काहीतरी प्रेशर लावेल. तर ऍब्सोल्यूट प्रेशर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल की त्या तिथे टोटल किती प्रेशर आहे, तर ऍब्सोल्यूट प्रेशर मध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? प्रेशर ड्यू टू लिक्विड ऍज वेल ऍज द प्रेशर ड्यू टू ऍटमॉस्फिअर. एवढाच फरक आहे. आणि ऍटमॉस्फिअरचं प्रेशर किती असते? 1 atm और 1 bar. हे जे युनिट्स आहेत आपण डिस्कस करू पुढे. सध्यासाठी इथपर्यंत कळालंय की प्रेशर ऑफ लिक्विड कसं कॅल्क्युलेट केलं जातं एका पॉइंट वरती. इट डिपेंड्स अपॉन डेन्सिटी. जेवढं जास्त डेप्थ मध्ये जाऊ तेवढं जास्त
प्रेशर जेवढे जास्त डेन्सिटी जेवढे जास्त आणि जेव्हा पण आपण हे प्रेशर कॅल्क्युलेट करू, डज द प्रेशर फॉर सेम डेप्थ अँड सेम रो रिमेन्स सेम ॲट ऑल प्लेसेस? नो, इट ऑल्सो डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की सेम डेप्थ वरती आणि सेम डेन्सिटीचा ऑब्जेक्ट, सेम डेन्सिटीचं आपलं लिक्विड आहे, तर ते जे प्रेशर आहे ते सगळीकडे सेम राहील का ॲट ऑल पोझिशन्स? नाही. सगळ्यात हायेस्ट प्रेशर पोल्स वरती राहील की इक्वेटर वरती राहील? मग असा प्रश्न येईल. Where it will make the highest amount of pressure on the poles or on the equator? सरळ सिंपल प्रश्न नाही विचारणार सरळ. तुम्हाला आता हे माहिती करावं लागेल की ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू सगळ्यात जास्त कुठे असते, पोल्स वरती की इक्वेटर वरती. त्याच्यानंतर हे माहिती पाहिजे की ग्रॅव्हिटी वाढवल्यानंतर प्रेशर कमी होतं की वाढतं, आणि मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार. सो हायेस्ट व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटी इज ऑन द पोल्स. Why? Because Earth is flattened on the poles and bulges at equator. म्हणून पोल्स ची जी रेडियस आहे ती कमी आहे, आणि रेडियस कमी असल्यामुळे ग्रॅव्हिटी जास्त आहे, आणि ग्रॅव्हिटी जास्त झाल्यामुळे प्रेशर पण काय होईल आपलं, इन्क्रीज होईल. ठीक आहे, इथपर्यंत आजच्यासाठी आपण इथे थांबू. अँड टुमॉरो विल डिस्कस अबाउट द प्रॉपर्टीज, सम प्रॉपर्टीज रिलेटेड टू द प्रेशर ऑफ liquid and some more topics. Okay, so for now,